नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, बदलापूर प्रकरण म्हणजे अक्षय शिंदे ज्यावेळेस त्याचं एन्काउंटर झालं, ज्यानं की शाळेमधील लहान मुलीवर अत्याचार केला होता आणि त्या अत्याचारामधून सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक दुःखाची किंवा एक संतापाची लाट पसरलेली होती आणि त्या संतापाच्या लाटेमधून त्याचं एन्काउंटर झालं 24 सप्टेंबरला अशी बातमी आली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा झाला की आरोपीला योग्य तो न्याय मिळाला, पोलिसांनी असंच वागायला पाहिजे. तर याच्या मागचा आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ती धक्कादायक माहिती म्हणजे की अक्षय शिंदे याचा एन्काउंटर हा फेक आहे आणि असा अहवाल आता उच्च न्यायालयामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झालेला आहे. तर याच्या मागची नेमकी कारणं काय काय आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या अहवालामध्ये नेमकं काय काय म्हणलेलं आहे आणि कोणते कोणते पोलीस याला जबाबदार आहेत हे तुम्हाला आजच्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बदलापूर प्रकरण ज्यावेळेस पासून उघडकीस आलं त्यावेळेस पासून एका व्यक्तीचं नाव हे सगळ्यात जास्त मुख्य आरोपी म्हणून येऊ लागलं पुढे, ते म्हणजे अक्षय शिंदे. परंतु अक्षय शिंदेच्या पाठीमागे सुद्धा कोणीतरी आहे का असा प्रश्न आता पडायला लागला. कारण जो की अहवालामध्ये सांगितलं गेलं, बदलापूर प्रकरण सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे की बदलापूर प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं होतं. तर बदलापूर प्रकरणामध्ये असं झालेलं होतं की अक्षय शिंदे जो मेन आरोपी आहे किंवा मुख्य आरोपी अक्षय शिंदे यानं काय केलं होतं, लहान शाळेत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केला होता. अशी बातमी ज्यावेळेस उघडकीस आली त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन निघाली होती. एक रस्त्यावर संतापाची लाट उसळली होती, जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्या काळात निवडणुकीत सुद्धा वातावरण होतं आणि निवडणुकीच्या वातावरणामध्ये हे सगळं प्रकरण उघडकीस आलेलं होतं. आणि हे प्रकरण ज्यावेळेस उघडकीस आलं त्यावेळेस त्याला अटक करण्यात आली. त्याच्या घरी जाऊन त्याच्या अटक केली आणि त्यानंतर त्याला ज्यावेळेस 23 सप्टेंबरला पोलीस हे घेऊन जात होते त्यावेळेस त्यानं काय केलं, तर पोलिसांनी सांगितलं असं की त्यानं बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसावर वार करण्याचे प्रयत्न केले किंवा पोलिसावर गोळीबार करण्याचे प्रयत्न केले आणि त्या चकमकीमध्ये त्या पोलिसांनी काय केलं, ते एन्काउंटर हे अक्षय शिंदेचं करून टाकलं. परंतु याच्यातून प्रश्न निर्माण झाले. त्याच्या वडिलांनी सुद्धा हायकोर्टामध्ये तक्रार दिली आणि त्या हायकोर्टामध्ये तक्रार दिल्यामध्ये असं सांगितलं की हा बनाव आहे, बनाव एन्काउंटर आहे आणि एन्काउंटर मागे किंवा या जे सगळे अत्याचार झाले त्याच्या मागे सुद्धा कोणीतरी मोठा हात आहे किंवा कोणाला तरी वाचवण्यासाठी माझ्या पोराचा जीव घेतलाय असं त्याच्या बापानं उच्च न्यायालयामध्ये तक्रार केली होती. तर याच्यावर पुढे न्यायालयाने चौकशी करताना बरेचसे प्रश्न हे पोलिसांना विचारले गेले होते. पोलीस हे गोळी कुठं मारतात, नेमकं डोक्यात मारतात का पायात मारतात, हे सुद्धा पोलिसांनी विचारलं होतं. सामान्य माणूस इतकी गन चालू शकतो का डायरेक्ट? सामान्य माणसाला स्लाइडर चालवता येईल का, स्लाइड करता येईल का गन? सामान्य माणसाला गनचं लॉक तोडून फायर करता येईल का? असे बरेचसे प्रश्न हे पोलिसांना विचारण्यात आले होते आणि पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे असं सुद्धा त्यावेळेस न्यायालयानं म्हटलं होतं. आणि न्यायालयाने याच्यावर सुद्धा म्हटलं होतं की याची सखोल चौकशी आपल्याला करायची आहे. त्यावेळेस हे न्यायालयानं म्हटलं त्यावेळेस 4 पोलिसांवर FIR दाखल झाला होता. त्याच्या 4 पोलीस नेमके एन्काउंटर मध्ये कोण होते त्यांची नाव सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक संजय विखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश, हवालदार अभिजित मोरे आणि हवालदार हरीश तावडे हे 4 जण हे मुख्य पोलीस अधिकारी त्यावेळेस त्यांच्या सोबत होते. आणि त्यावेळेस सोबत असताना एवढे जण सोबत असताना सुद्धा हा एक माणूस तुम्हाला सांभाळता आला नाही किंवा असा कसं काय तुमच्या हातातून गन तो हिसकावून घेऊ शकतो आणि तुमच्यावर वार करू शकतो. त्यावेळेस सरकारी वकिलांनी हे सगळे उत्तर दिलेले सुद्धा न्यायाधीशाला पटलेलं नव्हतं. मी सुद्धा बंदूक चालवलेली आहे, मी सुद्धा ट्रेनिंग ही बंदूक चालवण्याची घेतलेली आहे, असं कोणीही सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही, तुम्ही हे बनाव रचलाय का, असा सुद्धा त्यावेळेस पोलिसांवर आरोप ही न्यायालयाने केला होता. आणि न्यायालयाने केल्यानंतर FIR दाखल झाला, FIR फाडल्या होत्या आणि आता त्याची सखोल चौकशी पूर्ण होणार आहे किंवा सखोल चौकशी करण्याचे आदेश सुद्धा त्यावेळेस न्यायालयाने दिले होते किंवा आता सुद्धा ते न्यायालयाने दिलेले आहेत. आणि अशातच आता आज एक अहवाल सादर न्यायालयामध्ये करण्यात आला आहे. बदलापूरच्या प्रकरणामधला जो आरोपी अक्षय शिंदे आहे त्याचा एन्काउंटर हा फक्त राजकारणापोटी किंवा जे की त्यावेळेसचं वातावरण निवडणुकीचं त्याच्यामुळे केला असावा किंवा त्याच्यामध्ये दुसरा कोणाचा तरी हात असावा असं सुद्धा त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या अहवालामध्ये असं म्हटले असल्या कारणामुळे आता संशयास्पद भूमिका ही पोलिसांवर निर्माण झालेली आहे. आणि न्यायालयाने जे पोलिसांना प्रश्न विचारले होते त्या प्रश्नातून सुद्धा एन्काउंटर नेमका कसा होऊ शकतो, हे सामान्य माणूस नेमका कसा गन चालू शकतो, अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न हे पोलिसांना त्यावेळेस न्यायालयाने विचारले होते. आणि या न्यायालयाने अहवाल जो आज सादर केलेला आहे त्या अहवालाची सखोल चौकशी करणार आहे असं म्हटलेलं आहे. योग्य तो न्याय मी देणार आहे असं सुद्धा न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. परंतु याच्यामध्ये खरंच जर विचार करायचा म्हटलं तर एन्काउंटर होणं हे शक्यच नव्हतं. त्यावेळेस राजकीय वातावरणापोटी झालेलं असावं किंवा याच्यामध्ये कोणीतरी मोठा हात असावा असं सुद्धा जनतेचं म्हणणं आहे किंवा आपलं सुद्धा प्रत्येकाचं म्हणणं असायला हवं. कारण याच्यामध्ये सगळेच जे आरोपी होते
ती मेन आरोपी निघायला पाहिजे होती. फक्त अक्षय शिंदे याला बळीचा बकरा केलाय का, असा सुद्धा प्रश्न आता महाराष्ट्रामधून निर्माण होते. कारण याच्यामध्ये कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, असं सुद्धा न्यायाधीशाच्या बोलण्यावरून किंवा न्यायाधीशांनी जे प्रश्न पोलिसांना विचारले होते, सरकारी वकिलांना विचारले होते, त्या प्रश्नावरून निर्माण होतो. परंतु त्यावेळेस जनतेने खूप वाहवाही पोलिसांची केलेली होती आणि त्या पोलिसांच्या वाहवाहीमध्ये सुद्धा पोलिसांनी हे सगळं काम केलेलं दिसत होतं. परंतु सगळं जरी असं असलं तरी सुद्धा हा जर बनावट असला किंवा असं जर हे खोटं असलं तर याच्या मागचा नेमका मुख्य आरोपी कोण आहे, हा सुद्धा प्रश्न आता जनतेसमोर आहे की मुख्य आरोपी नेमका कोण आहे. जर अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असेल तर याला कोणाला नेमकं वाचवायचं होतं किंवा याच्यामध्ये नेमका काय कट होता पोलिसांचा, असा सुद्धा प्रश्न आता पडत आहे. आणि याच्या मागचे जर बदलापूरच्या प्रकरणामध्ये अजून दुसरे कोणी आरोपी असतील, लवकरात लवकर त्यांची नावे समोर यायला पाहिजेत. आणि निष्पाप चिमुरड्यावर त्यानं जो अत्याचार केला होता याच्या मागे नक्कीच कोणीतरी दुसरा जर असेल तर लवकरात लवकरच बाहेर येणार आहे, असं सुद्धा न्यायालयानं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या अहवालानुसार आणि त्याच्या वडिलांनी जी तक्रार केली होती त्याच्यातले मुद्दे हे सगळे सेम आहेत. जे आरोपींच्या वडिलांनी तक्रार केलेली होती ते तक्रार आणि अहवालामधले जे मुद्दे मांडलेले आहेत ते सगळे सारखेच आहेत किंवा एकच आहेत असं म्हटलं जाते. तर मित्रांनो, मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी बदलापूरच्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेला बळीचा बकरा केले का, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.